सामाजिक संस्था तरफ से जो संजीवनी सामाजिक सेवा संस्थेचे संपूर्ण माझे सभासद बॉडीचे मेंबर माझे सगळे मित्र परिवार या लोकांच्या सहकार्यानुसार यांनी जो सहकार्य केलं मला इतर सार्वजनिक गणपती विसर्जनामुळे येऊ शकले नाही यांनी अशी एक कल्पना सुचवली की आपण एक संजीवनी सामाजिक संस्थेतर्फे हा भिवंडी हा शहर हा कामगारचा शहर आहे. इथं कामगार लोकांनी यूपीवरून बाहेर भरपूर लोक इथं राहायला आलेले असतात आणि ते गणपती हा जल्लोषमध्ये विसर्जनाला येत असतात. त्याच्यामुळे त्यांची एक तारंबळ उडते का एक स्टँड बसून तर बंदरपट्टीपर्यंत त्यांना पाणी नसतो, काही गोष्टी नसतात. मग आम्ही आमच्या पूर्ण टीमनी असा विचार केला का येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या गणेश भक्तांचा एक पाणी वाटप देऊन किंवा खाऊ वाटप करून एक गणपती बाप्पांचं एक विसर्जनाचे संपूर्ण कार्य करू आणि संपूर्ण श्रेय माझ्या पूर्ण टीमला जातो. तसेच आज आमचे सिनियर राजेश चव्हाण यांनी जे आम्हाला संस्थेला येऊन जे भेट दिली त्यांचे मनापासून आभार करतो. त्यांचे संपूर्ण मित्रांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि पूर्ण भिवंडीतील नागरिकांना गणेश उत्सवाच्या भरघोस अशा शुभेच्छा आमच्या संजीवनी सामाजिक सेवेतर्फे आणि आमच्या टीमतर्फे पूर्ण भिवंडी शहरातील लोकांना आणि पूर्ण भारतातील लोकांना शुभेच्छा मनापासून देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे आहे ते पाणी वाटपचा कार्यक्रम केला आहात का, ते कसं काय कसा वाटला? हा बोल. देखो, आज का गणेश विसर्जन जो है ये महाराष्ट्र में बहुत ही हर्षोल्लास से मनाया जाता है. सभी धर्म के नागरिक इसमें बड़े पैमाने में शिरकत करते हैं, आते हैं, अपने बाल बच्चों को लेके आते हैं. तमाम महिला भगिनी हमारे साथ में आती हैं. गणेश बाप्पा को निरोप देने के लिए सब आते हैं, अलविदा कहने को आते हैं. और इस पावन अवसर पर अगर लोगों को इनकी जरूरत की चीजें हैं, ऐसा पानी है, बिस्कुट है, अगर एक कोई सेवाभावी संस्था अगर उनके लिए करती है तो ये बहुत एक बड़ी बात है उनके लिए भी और उनके संस्थाओं के लिए भी. और पब्लिक इसका पूरा ख्याल रखती है कि कौन हमारा सेवा करती है, कौन हमारे साथ जुड़ती है. पब्लिक हमेशा देखती रहती है, पब्लिक को ये जानना चाहता है, पब्लिक देखती रहती है हमेशा. ये गणपति बप्पा उनको आशीर्वाद जरूर देंगे, गणपति बप्पा उनकी तरक्की करेंगे, उनका दिन गुना रात चौगनी तरक्की करेंगे. ऐसा गणेश उत्सव बप्पा किसी को नाराज नहीं करता. अगर नाराज करता होगा तो अमित शाह जी दिल्ली से मुंबई में लालबाग के राजा को दर्शन के लिए आते हैं. उसके बप्पा में ताकत है, कुछ तो शक्ति है जो सबको बराबर नजर से देखता है और बराबर नजर से देता है. गणपति बप्पा